गोंधळाला सुरुवात झाली, म्हणजे एबी फॉर्म वाटणं, फॉर्म सबमिट करणं इथपर्यंत. पण निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रकारची भूमिका तिथे घेतली नाही. आणि काल जेव्हा अनेक सोशल माध्यमांवर, सोशल मीडियावर हे जे व्हिडिओज आहेत ते व्हायरल झाले, शाई पुसली जातीये याच्या संदर्भातले. पण त्यानंतर लगेच तातडीनं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. ह्याचं नक्की गणित काय आहे? हे कसं आपण या सगळ्याकडे बघतोय? म्हणजे हा खरं तर एक धोकादायक पॅटर्न आहे. निवडणूक आयोगाने कुठलीही तक्रार दाखल झाल्यावरती धमक्या देणं हा धोकादायक पॅटर्न आहे. तुम्ही तक्रार आली तर त्याची शहानिशा करणं, त्याच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित असतं. आणि तक्रार याउलट म्हणजे हे मी गेले 2 वर्ष बघतोय की निवडणूक आयोगाविरोधात कोणी जर काही बोललं तर तो त्याचा अधिकार आहे किंवा त्या व्यक्तीचा अधिकार आहे. राहुल गांधींनी ज्या वेळेला मतचोरीचा मुद्दा मांडला आणि ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असं सांगितलं, त्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगापासून आपण हे पाहतो आहोत. त्यांचा पहिला पॅटर्न हा आहे की पहिला त्यांचा रिस्पॉन्स असतो की शपथपत्र दाखल करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर खटला दाखल करू. तुम्ही खुलासेवर उत्तर द्या की मुद्देवार उत्तर द्या. त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती उत्तर द्या. काल लोकांचं जर म्हणणं असं होतं की तुम्ही पहिल्यांदा मार्कर वापरलेला आहे आणि तुमची शाई पुसली जात आहे. मला मान्य आहे की शाई पुसणं हे बेकायदेशीर आहे. पण जर ते पुसलं जात असेल तर याचा बेकायदेशीर वापर होऊ शकतो हे सांगणारे विसल ब्लोअर्स आहेत. विसल ब्लोअर हा त्याच्यासाठी एक वेगळा ऍक्ट आहे की इफ समबडी इज ब्रिंगिंग टू युअर नोटीस की इथे गुन्हा घडतोय आणि तो त्याचा परिणाम याच्यावरती होऊ शकतो, तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी तुम्ही विसल ब्लोअरवरच कारवाई करण्याचं पवित्रा घेताय. हे खरं तर लोकशाहीच्या प्रक्रियेला धोकादायक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला या संस्थेने अत्यंत निष्पक्षतेने भूमिका बजावावी असा आपला एक अशी आपली अपेक्षा असते आणि ती वाजवी अपेक्षा आहे. पण ते न करता आणि दुसरा एक पॅटर्न जो याच्या आधी आपण पाहिलेला आहे की आपण आयोगावर आरोप करतो आणि त्याचं उत्तर जे आहे ते सत्ताधारी पक्षाकडून येतं, मुख्यमंत्र्यांकडून येतं. तर मग भूमिका बदलल्यात का? निवडणूक आयोग सत्ताधारी पक्ष चालवतोय का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि हे विचारलं तर मग तुम्ही निष्पक्ष नाही आहात असा आरोप केला. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पहिल्यांदा आणि मग निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. त्यामुळे हा पॅटर्न जो आहे तो खरंच हो. आणि हे सुरुवातीपासून म्हणजे मी केंद्रातनं हे बघतोय. काल मी ज्यावेळेला मत द्यायला गेलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की माझे कायदेशीर पालक म्हणून माझ्या वडिलांचं नाव असायला हवं, पण ते खरं दिवंगत आहेत म्हटल्यावरती माझे कायदेशीर पालक नाहीयेत. पण माझे कायदेशीर पालक म्हणून माझा धाकटा भाऊ त्याचं नाव नोंदलं गेलेलं आहे मतदार. मी प्रिसाइडिंग ऑफिसरच्या लक्षात आणून दिलं तर ती म्हणाली हो आय एम रिअली सॉरी, हे पुढच्या वेळेला अपडेट ज्या वेळेला आम्ही करू त्यावेळेला आम्ही याची नोंद घेऊ. म्हटलं तुमचा पुढचा अपडेट कधी आहे माहित नाही. मग मी ही अपडेट ही करायची कशी माहिती मला माहित नाही. मी म्हटलं माझ्या मोबाईल नंबरवर 2 मतदार वेगळे नोंदले गेलेले आहेत, त्याची मला माहिती नाहीये, त्यांना मी इंट्रोड्यूस केलेलं नाहीये. त्याचं परिमार्जन कधी होणार? मी गेले 4 निवडणूक वाट बघतोय. ओ रिअली सॉरी, वी डोंट नो हाऊ टू गो अबाउट दिस. या विषयांवर